आम्ही घराच्या बाहेर निघोस तर आमच्या सगळ्या भिंती सगळ्या पडल्या. एक सामान राहिलं नाही, एक वाटी राहिली नाही, मला काहीच राहिलं नाही घरात. असं सगळं असं मी अंगाच्या कपड्याशी अशी बाहेर निघलेली आहे. पुढचे नियोजन एवढं बेस्ट प्रकारचे आहे की आता इथून पुढे सोयाबीनचे चक दुष्काळाला जाहीर झाल्या पाहिजेत. कसं होईल आमचं आता आमच्या लेकी बाळी आणायच्या दसऱ्याला ही काय आता परेशान आहे आम्ही. काय काहीच नाही आता याला काय आहे याला लय अवघड आहे. आपण काल हे पडलंय घर दुपारी. मी घरीच होते, मग ते आम्ही सगळे बाहेर होतो म्हणून वाचलो. मी 10वीला आहो. हे पडल्यामुळं माझे सगळे वह्या पुस्तकं ह्याच्या खालीच गेले. तर मग आता अभ्यास कसं करणार? अभ्यास तेच अडकले. अभ्यास आम्हाला धान्य ते नाही. आमचं वह्या पुस्तकं समजी गेले. आता आम्हाला जेवायला काही नाही. आमचे पप्पा मजुरी काम करतात. आज सावकारी कर्ज करून आज पेरणी केलेली आहे. आज हे पेरणी करून माझा काटलेला तेवढा खर्च सुद्धा निघणार नाही. तर ह्या सरकारनं नाही जर मदत केलं तर आज माझे 2-3 लेकरं आहेत. माझं शिक्षणाचं का होवं का नाही मलाच कळणार. आणि हे घातलेलं ते बी निघायला तयार नाही. तर माझा एकच पर्याय की आखरी शेवटी आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय दुसरा उरलेला नाही. ह्या सरकारनं तात्काळ काय का होणार मदत केलीच पाहिजे.